नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी श्री हरी. मी काय सांगते बघा, ही माझी अंगठी ही बघा, सोन्याची अंगठी आहे. ही अंगठी तुम्हाला देते आणि ह्यातलं सोनं माझ्याकडे ठेवते. हे सोनं माझ्याकडे ठेवते आणि ही कशी घडवलेली आहे, सोनाराने कशी घडवलेली आहे, त्याच्यामुळे आपण त्याला ठेवतो. त्यात सोनं आहे आणि हे सोनं माझ्याजवळ ठेवलं ते तुम्हाला दिलं तर तुम्हाला ते घेऊ वाटेल का? तसंच आपल्याकडे कानातलं, गळ्यातलं मंगळसूत्र, आणखीन पायात पैंजण, डोरलं, जे काही आहे महिलांकडे ते त्यात सोनं आहे म्हणून आपण घालतो, त्याला किंमत आहे. सोनं जास्त सोन्याला का किंमत आहे? कारण ते कमी आहे म्हणून त्याला किंमत आहे. हिऱ्याला, माणिक मोत्याला, सोन्याला कशी किंमत आहे म्हणून त्याला जास्त लोक किंमत देतात आणि त्याला मिळवण्यासाठी आतोनात प्रयत्न करतात, रात्रंदिवस एक करतात त्या सोनं मिळवण्यासाठी. आणि भगवंताने हा लाखो मोलाचा हा देह दिलेला आहे. हा आपल्यासाठी एक प्रकारचं सोनं आहे. हा देह कसा बनवलेला आहे? एक ना एक दिवस हा देह सोडून आपल्यातून आत्मा निघून जातो ना, तसं त्या अंगठीप्रमाणे आहे. आपल्याजवळ सध्या काय आहे? ह्या शरीरात आत्मा आहे म्हणून त्या शरीराला किंमत आहे. एकदा हा देह ह्यातून आत्मा निघून गेल्यानंतर त्याला किंमत शून्य असते. ह्या अंगठीप्रमाणे शून्य असते. त्यातला मोती काढून नेला भगवंताने तर राहतो तो हा नुसता हा राहते ती अंगठी. सोनं काढून घेतल्यानंतर राहते ती अंगठी. त्यामुळे मला काय म्हणायचं हे तुम्हाला चांगलं समजलेलं असेल. रामकृष्ण हरी श्री हरी. धन्यवाद.